नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑक्टोबरचा भाग आपण ऐकणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. एकदम डिटेलमध्ये जे काही मालिकेत झाले ना ते मी तुम्हाला सांगत आहे. तर सुरुवातीला सुमन विषय काढते की अर्जुन नाही आला अजून सायली. मग अस्मिता म्हणते मी विचारणारच होते तुला, काय ग दागिने घ्यायला गेला होता ना तुम्ही, म्हणजे आणला का एखादा दागिना? त्यावेळेस सायली म्हणते हो गेलो होतो अस्मिता ताई आम्ही तिकडे, पण काय झालं तिथे ना प्रिया भेटली आम्हाला म्हणून मी तिच्याबरोबर आले. यांना महत्वाचं काम होतं ते तिकडे गेलेत ऑफिसला, येतच असतील ते आता. मग प्रतापराव म्हणतात झालं, अर्जुन कधी नाही ते बायकोसाठी दागिना घ्यायला गेला आणि तिथे पण त्याला कामच आठवलं. आता असं म्हटल्याबरोबरच सगळेजण हसायलाच लागतात. तेवढ्यात अर्जुनराव आलेत बरं का तिथे. तर आता अर्जुन म्हणतो असं कसं, आलो ना मी बायको आधी आणि काम नंतर, सगळं काम सोडून मी माझ्या बायकोच्या मागे मागे आलोय बाबा इथे. त्यावेळेस तू कुठे गेला होता, मी तुला केव्हाचा फोन करत होतो. रविराज म्हणतात मला तुला स्वतःहून आमंत्रण द्यायचे होते. त्यावर अर्जुन म्हणतो अरे सिनियर, माझ्या घरी यायला मला कशाला आमंत्रण हवंय, आलो बघ मी. अस्मिता म्हणते अर्जुन दाखव बरं काय दागिना घेतला सायलीसाठी ते. त्यावर मग आता अर्जुनचे काहीसे असे वेगळेच असे हावभाव असतात, कारण या दोघांनी कुठे कसला दागिना घेतलेला आहे, ते तर प्रियाचा पाठलाग करत असतात ना. तर आता अर्जुन आणि सायली आता दोघे एकमेकांकडे बघायलाच लागतात. तेवढ्यातच कल्पनाताई म्हणतात काय रे, अरे बघताय काय असे एकमेकांकडे, दाखव ना दागिना. सायलीने सांगितलं आम्हाला की तू दागिन्यांच्या दुकानामध्ये तिला घेऊन गेला होता, बघू तरी कुठला दागिना घेतला आहेस. त्यावेळेस आता अर्जुनला काहीच समजत नाही, काय कारण द्यावं त्याला काही सुचत नाही. काही सेकंद तो असा विचार करतो आणि म्हणतो अगं गेलो होतो आम्ही दागिन्यांच्या दुकानामध्ये, पण तुझी सून तिथे एकही दागिना चॉईस करायला तयारच नव्हती, तिला कोणताच दागिना तिथे आवडत नव्हता. मग आता ही गोष्ट कल्पनाताईला काही पटतच नाही. मग त्या म्हणतात काय सायलीला दागिना आवडला नाही? अर्जुन चल, माझा ना अजिबात विश्वास नाहीये याच्यावरती, सायलीला दागिना आवडला नाही म्हणे, काय पण कसं बोलतो रे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय ग मम्मा, आता तुला काय सांगू. आता त्याला काहीच म्हणजे ना काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. तो आता सायलीला डोळ्याने खुणवतो की आता तूच उत्तर दे. मग अस्मिता म्हणते नाही तर काय, काही सांगतोयस काय ग सायली, सांग काय झालं नेमकं दुकानात. आता सायलीला उत्तर काय द्यावं काहीच कळत नाही. शेवटी सायली जरा विचार करून म्हणते काय झालं ताई, आम्ही दागिनेच घ्यायला गेलो होतो, पण मला ना ते पारंपरिक दागिने हवे होते ना आणि तिथे पारंपरिक दागिना नव्हता, म्हणून मी यांना म्हटलं की राहू द्या नको काही घ्यायला. आता प्रेक्षकांनो, एका दुकानात दागिना नसेल तर दुसऱ्या दुकानात मिळतोच की, पण काय आता हे आपले काहीही पण कारण देऊन आता टाळतात बिचारी, कारण त्यांना काही कारण सुद्धा सांगता येत नाही ना. आता प्रियाचे मागे गेले होते, मग त्यामुळे आता त्यांना कसं कारण देता येणार. मग अर्जुन म्हणतो बघ मी तेच सांगत होतो ना. प्रताप म्हणतात काही हरकत नाहीये. अरे अर्जुन तू एक काम कर, दिवाळीच्या वेळेला दसऱ्याचा आणि दिवाळीचा असे दोन्ही दागिने घेऊन टाक. तेवढ्यात त्यांच्या घरचे गुरुजी आता आलेत बरं का. सुभेदार किल्लेदार यांचे गुरुजी सेमच आहेत, म्हणजे एकच गुरुजी आहेत. तर आता गुरुजी आलेले आहेत, तर आता मग सगळेजण त्यांना वेलकम करतात गुरुजींचे. आणि गुरुजी मग ते म्हणतात की झाली का पूजेची तयारी. मग सुमन काकू म्हणतात हो गुरुजी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, सांगितलेली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे, तरी पण तुम्ही बघून घ्या एकदा सगळं. मग ते गुरुजी म्हणतात हो चला हरकत नाहीये. आता सायली आता अर्जुनला अशी डोळ्याने खुणवते, जरा बाजूला येता का. मग अर्जुन पाणी प्यायच्या निमित्ताने जरा साईडला जातो. मग सायली त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते काय हो, सापडलं का ते लाल गाठोडं, सापडलं ना तुम्हाला, तुम्ही मला मेसेज केला होता, काय आहे त्याच्यामध्ये, आता मला बघायचंय त्यात काय आहे ते. मग अर्जुन म्हणतो अगं सायली, मी काही त्यात बघितलं नाही काय आहे काय नाही ते, आपण नंतर बघूयात ना घरी जाऊन. सायली म्हणते नाही मला आत्ताच बघायचे. त्यावेळेस अर्जुन आता मागे पुढे बघतो आणि म्हणतो आत्ता बघायचे. सायली म्हणते हो, आणि मग ते दोघेही आता घराच्या बाहेर जातात. अर्जुनने ते लाल गाठोडं त्याच्या गाडीत ठेवलेलं असतं. प्रियाचा मात्र इकडे संताप होत असतो. प्रिया तिच्या रूममध्ये बसून बडबडत असते आणि मनातच बोलत असते, ते सगळे आनंदात आहेत तिकडे, एकीकडे ती अर्ध्या मेंदूची बाई आणि दुसरीकडे तिची ती पोरगी माझ्या डोक्यावर बसले आहेत, मला माझं लाल गाठोडं फेकावं लागलं यांच्यामुळे,
आता तिला आठवतं की ते गाठोडं तिने रस्त्यातच टाकले. प्रिया आता विचार करत असते की अरे देवा, ते गाठोडं तर मी तिथंच टाकून आली आहे. माझं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागायच्या आत मला ते आता उचलायला हवं. पण आता बाहेर तर किल्लेदारच नाही तर सुभेदार पण माझ्यावर वॉच ठेवून असतील. मी कसं निघू या घराच्या बाहेर? आता इकडे सायली अर्जुन घराच्या बाहेर दाखवलेत. अर्जुन आता गाडीचे दार उघडायच्या आधी आता सायलीला म्हणत असतो की हे बघ बायको, मी तुला दाखवतो ते गाठोडं, पण तुला तुझ्या लहानपणीच्या वस्तू बघितल्या किंवा काही असं आठवलं तर त्रास होतो तुला. मग जमेल का ते सगळं? बघ. सायली म्हणते हे बघा, मला ना जमेल आणि तसंही मला माझ्या भीतीचा सामना आता करावाच लागेल. तुम्ही दाखवा बरं काय आहे त्यात ते आणि काय नाही ते. मी सगळं त्रास सहन करेल, मला बघायचे त्यात काय आहे ते. आणि अर्जुन म्हणतो हो बायको, मीही बघितले की तू नेहमी मी काहीतरी लहानपणाशी कनेक्ट असलं ना की काहीतरी वस्तू जरी पाहिल्या तर तुला त्रास होतो ना. बघ, तुला बघायचे तर बघ, हरकत नाहीये माझी. तू आता ठरवलेस ना आज, तर मी काही तुला अडवत नाहीये. बघ बाई, पण जर तुला त्रास झाला तर मला ते चालणार नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो काय होतं, सायली प्रियाच्या लहानपणीच्या वस्तू बघते तेव्हा तिला काहीच त्रास होत नाही आणि आता तिचं सगळं आणि ती आता सगळं आठवण्याचा प्रयत्न करते की हे तिचंच आहे का तर आता ते काही तिचं नसतं. इकडे प्रतिमा त्या आल्यात आणि दार वाजवत असतात. तन्वी दार उघड बरं. आता प्रिया कशाची दार उघडते, ती आधीच दात खायला लागते. प्रतिमा त्या बाहेर आली म्हणून आता प्रतिमा त्या पुन्हा म्हणतात ए बाई तन्वी, अगं गुरुजी आलेत खाली, पूजा सुरू करायची आम्हाला. तरी सुद्धा प्रिया मात्र काही दारच उघडत नसते. प्रतिमा त्या म्हणतात हे बघ, तुला यायचंय का नक्की सांग, का नाही यायचं? आता मी काही परत तुला बोलवायला येणार नाही. हो, असं म्हणून आता प्रतिमा त्या तिथून निघून जातात. प्रिया आता जोरात दारावर उशी फेकते आणि म्हणते ही मालकी नसल्यासारखे आता मला ऑर्डर सोडणार आहे का? असं म्हणून स्वतःच ती दाठोट खाता खायला लागते. इकडे अर्जुनने ते लाल गाठोडं सायलीला दाखवले. सायली ते गाठोडं उघडते आणि त्यातली एक एक वस्तू बघायला लागते. त्यामध्ये ना लाल रंगाची टोपी आहे छोटीशी आणि एक बाहुली पण आहे आणि एक लाल रंगाचा फ्रॉक सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा प्रिया मधुभाऊंना सापडली असेल ना तेव्हाच्या त्या सगळ्या वस्तू असतात त्यामध्ये. आणि पण आश्चर्य या गोष्टीच आहे की सायली जेव्हा त्या वस्तू बघत असते तेव्हा तिला मात्र काहीच होत नाही. तिला कोणताच त्रास होत नाहीये, कारण त्या वस्तू तिच्या लहानपणीच्या नाहीये. प्रेक्षकांनो, ती गोष्ट आता मला इथे खटकलेली आहे की प्रियाच्या म्हणजे लहानपणीचा जो फोटो आहे त्यामागे खरं तर प्रियाचं नाव असायला हवं होतं. म्हणजे कसं सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या ना अर्जुनला पण शोधायला. तर आता अर्जुनला त्यामध्ये एक पाकिट सापडले. मोठ्या माणसांचं पाकिट असतं ना तसलं आता त्याला तिथे पाकिट दिसलेलं आहे. तर आता अर्जुन विचार करतो यामध्ये पाकिट. अर्जुन ते रिकामं पाकिट बघतो आणि म्हणतो अगं सायली, तुझं गाठोडं आहे आणि यामध्ये रिकामं पाकिट आहे. सगळं ठीक आहे ग, पण हे रिकामे पाकिट कसं काय असू शकतं? आता सायली जेव्हा त्या वस्तू बघत असते तेव्हा सायलीचा चेहरा अगदी नॉर्मल असतो आणि अर्जुन मनात विचार करतो सायलीला ना त्या गाठोड्यातल्या वस्तू बघून त्रासच होत नाहीये. तर नंतर आपण इकडे दुसरीकडे पाहतो की किल्लेदारांच्या घरात आता प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. आता पूजा वगैरे झाली आहे बरं का. आणि नागराज म्हणत असतो की अश्विन नाही आला अजून. मग रविराज म्हणतात अरे हो ना, फोन कर बरं त्याला. आता असं ज्यावेळेस रविराज म्हणतात ना त्यावेळेस त्यांना असं वाटत असतं की नाही, म्हणजे तन्वीला किंमत नाही, पण कमीत कमी त्याला तर बोलव. नागराज तेवढ्यात बोलणारच असतो. तर आता नागराज म्हणतो की अश्विन बरं झालं आला. अश्विन, अरे तुलाच फोन करणार होतो आम्ही. अश्विनचं तोंड असं वाकडं झालेलं आहे बरं का, कारण त्याच्या आईवडिलांना बघून. नागराज म्हणतो अरे नवमीची पूजा असते ना अश्विन, म्हणूनच तुला कॉल करत होतो. आता हे सगळे जण एकमेकांकडे बघतात. म्हणजे अश्विन आता सगळ्यांकडे बघतो आणि लगेचच म्हणतो अच्छा, म्हणूनच हे सगळे इथे आलेत वाटतं. तर सुमनात्या म्हणतात अरे अश्विन, तू हातपाय धुवून घेतोस का? नाही, म्हणजे मला वाटतं वहिनी आपण पूजेला सुरुवात करूया, अजून व्हायची आहे पूजा यांची बरं का. मग प्रतिमा त्या म्हणतात अगं सुमन, मला काय वाटतं अर्जुन आणि सायलीला पूजेचा मान देऊयात का आज? मग सुमन आत्या लगेच हो असं म्हणतात. पण आता सायलीला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. पण त्याआधीच अश्विन येतो आणि म्हणतो सॉरी, बट या घरातल्या पूजेला बाहेरची लोक का बसतील? रविराज भारी आता इन्सल्ट करतात बरं का अश्विनचा. ते म्हणतात कारण ते सुद्धा या घरचे मेंबर आहेत ना, म्हणूनच अर्जुन सायली जा तुम्ही पूजा करा बरं लगेच. त्यावेळेस नागराज म्हणतो अरे दादा,
तन्वी खाली आली नाही, अजून पूजा करायची कशी मग? सगळे एकत्र नको का पूजेला? मग या प्रतिमाला विचारतात सायली, म्हणजे या प्रतिमाला विचारते सायली, काय हो प्रतिमात्या, तुम्ही गेला होतात ना वर, प्रिया नाही आली अजून खाली? मग प्रतिमात्या म्हणतात, अगं बाई, तिने मला काही उत्तरच दिलं नाही, मी बराच वेळ दार वाजवलं होतं. मग रविराज चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? त्या पोरीचा मूड चांगला होईपर्यंत काय आपण असंच बसायचंय का पूजेसाठी? त्या पोरीला आपली किंमत नाही आणि पूजेचीही नाही. आता बघा हा, ते रविराज खूपच चिडचिड करत असतात. म्हणून आता प्रताप म्हणतात, रविराज जाऊ दे बरं, तू नको एवढा त्रास करून घेऊ. तन्वीच्या वागण्याचा आपण विचार करायचा नाही असं आपण ठरवलं होतं ना. झालं तर मग दे बरं सगळं सोडून. शेवटी सायलीला जरा जास्तच पुळका येतो बरं का. उगाच सायली म्हणते, प्रतिमात्या, मी ना प्रियाला घेऊन येते, तुम्ही सुरुवात करा पूजेला. आत्या, मी ना आलेच प्रियाला बोलवून, असं म्हणून सायली आता वर जाते. आता हिला काय गरज होती तिच्या मागे मागे करायची, पण सायली पण ना अशीच आहे. आता प्रियाला बोलवायला जाते ती. प्रिया सायलीला मॅनिप्युलेट करायचा कसा प्रयत्न करते ते आता शेवटपर्यंत नक्की एपिसोड बघा. सायली दरवाजा वाजवून म्हणते, प्रिया दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी. प्रिया तर ओरडते आणि म्हणते, सायली, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली बाहेरूनच म्हणत असते, हे बघ प्रिया, काही ऐकू जाणार नाहीये, मी तुझ्याशी बोललेलं आणि इथं आपण दोघीच जणी वर आहोत, त्यामुळे प्लीज दार उघड. आता प्रिया दार उघडते आणि म्हणते, सायली, तुला जे बोलायचंय ना ते बोल, तुला जो तमाशा घालायचा आहे ना तो घाल. सायली म्हणते, हे बघ प्रिया, मी काही तमाशा घालायला आलेले नाहीये, मला फक्त तुझ्याशी बोलायचे. मग प्रिया म्हणते, चल जा इथून, असं म्हणून आता दार उघडं ठेवते. मग सायली आतमध्ये जाते डायरेक्ट आणि मग सायली तिला जाब विचारायला लागते आणि म्हणते, काय ग प्रिया, तुला सगळ्यांना त्रास देऊन काय मिळतं ग? अगं कितीही मोठ्या चुका केल्यास तरी पोटात घालणारी माणसे मिळालीत तुला, आता तरी नीट वाग, जरा गोडीने वागत जा प्रिया. प्रिया भारी उत्तर देते बरं का सायलीला. काय मस्त काम करते हा प्रेक्षकांनो ही पोरगी, म्हणजे कमालच. म्हणजे जशी आपल्याला सायली हिरोईन म्हणून आपल्याला आवडते ना, तशी प्रिया आज विलन म्हणून असली परफेक्ट आहे ना प्रेक्षकांनो, खरंच. आता बघा हा, प्रिया तिला म्हणते, असं कसं, गोडी गुलाबीने वागायचं डिपार्टमेंट तुझंच आहे ना. अगं सायली, तुझ्याकडे कोणी बघितलं जरी ना तरी त्या माणसाला डायबिटीज होईल, पण मला नाही असं खोटं नाटक वागता येत बरं का. काय आहे ना, तू जा खाली जा आणि मग तुझी ऍक्टिंग सुरू कर. प्रतिमा, त्या मी हे करू का? रविराज काका, मी ते करू का? असं आता सगळ्यांशी तू असं नाटकीपणाने वागते ना ते कर. सायली म्हणते, मी जाणारच आहे, पण तुला घेऊन जाणार आहे, चल. सायली आता तिचा हात ओढून तिला घेऊन जात असते. कमाल आहे बाई या सायलीची, तिना प्रियाला ओढून घेऊन जात असते. तर प्रिया सायलीचा हात झटकून म्हणते, सोड सायली, हात सोड, तुला एकदा सांगितलंय ना मी येणार नाही म्हणून. असं म्हणून प्रिया आता बाजूला जाते. आता त्यांनी काय केले प्रेक्षकांनो, इथून पुढे एकीकडे प्रिया आणि सायलीचे डायलॉग दाखवलेत आणि दुसरीकडे आता ती पूजेची तयारी दाखवलेली आहे, म्हणजे आरती जी चाललेली आहे ना ती आपल्याला दाखवलेली आहे. आता सगळीकडे आता दोन्ही सीन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आता सायली प्रियाला ओरडताना दाखवलेली आहे. सायली म्हणते, प्रिया, खाली तुझ्यासाठी तुझी माणसं थांबली आहेत, ज्यांना तू कधीही आपलं मानत नाही, त्यांची इच्छा आहे की तू पूजेला यावं. आता प्रिया म्हणते, तू वकील आहेस का त्यांची? चल जा. येत नाही. त्यांच्यापैकी कोणालाही वाटलं असतं तर ते आले असते मला बोलवायला, परक्या मुलीला कशाला पाठवलं तर त्यांनी. मग आता सायली म्हणते, प्रिया, प्रतिमा त्या आल्या होत्या तुला बोलवायला, तू दार पण उघडलं नाहीस आणि त्यांना उलट उत्तर दिले. तू अगं स्वतःच्या आईची थोडी तरी किंमत ठेव. प्रिया आता टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, चला चला, सायलीबाईंचं लेक्चर चालू झालं, पण मला या लेक्चरला बसायचं नाहीये. सायली म्हणते, प्रिया, मी लेक्चर नाही देत तुला, तेच सांगते. हा प्रिया, चुपचाप ऐकायचं. प्रतिमात्याशी अशी वागलीस ना तर याद राख. आता सायली तिच्या निर्णयावर ठाम आहे की नाही, आता पुढे बघा आता काय होतंय ते. सायली आता प्रियाला घेऊन जाऊ शकेल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. आता खाली आरतीची तयारी दाखवली त्यांनी. रविराज आणि प्रतिमा त्या आरतीची तयारी करत असतात आणि सुरुवात करतात ते आरतीला. इकडे सायली म्हणते प्रियाला, अगं प्रिया, नशीब अफाट आहे ग तुझं, तुझ्या नशिबाने तुझे आई वडील तुला परत मिळाले.
तरी तू असं वागतेस त्यांच्याशी, दूर लोटतेस त्यांना. प्रिया म्हणते, अगं सायली, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी नाही दार उघडलं, तर त्यावरून तू उगाचच मी आईला दूर लोटते वगैरे वगैरे इतकं टोकाला जाऊ नको. सायली म्हणते, हो का? मग तू जेव्हा त्यांच्या गोळ्या बदलल्यास प्रिया, त्याचं काय ग? अगं त्यांना तू गरम तव्यावर ढकलायला निघाली होती, त्याचं काय ग प्रिया? सायली तिला जाब विचारते, का करतेस तू हे सगळं? काही आहे का तुझ्याकडे उत्तर? काय ग प्रिया, मला माहिती आहे तुला विचारलं की तू खोटी उत्तर देणार आहे, पण प्रिया मला सांग आज, स्वतःच्या आईशी तू इतकं कसं टोकाचं वागतेस? नक्की का वागत असतेस तू असं स्वतःच्या आईशी? प्रिया, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. तू तुझ्या आईला एवढं का छळत असते? का करत असते हे सगळं? कुठला राग काढत असतेस तू प्रतिमा त्यावर आता जेव्हा ही असं सायली बोलते ना, तेव्हा प्रियाला काहीच उत्तर सुचत नाही. तिला असं वाटतं सगळ्या गोष्टीला सायलीलाच जबाबदार धरावं, म्हणून ती सायलीला म्हणते, तुझा राग काढत असते मी माझ्या आईवर. माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतं ना, ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागतं सायली. तूच कारणीभूत आहे या सगळ्याला. प्रियाचे हे उत्तर ऐकून सायलीला नवलच वाटलं. तर आता खाली किल्लेदारांची आरती सुरू होणारच असते, तेव्हा सुमन म्हणते, तन्वीने निदान आरतीला तर यायला हवं भाऊजी, मी पटकन वर जाऊन बघून येऊ का? रविराज आता भारी चिडतात बरं का, आणि सुमनला म्हणतात, जा जा ना, जा, पालखी घेऊन जा आणि तिच्या भोवती हवं तर तुम्ही नाचत नाचत तिला ना इकडे घेऊन या. तिला हवं ते सगळं करा. अस्मिता म्हणते, अरे रविराज काका, नको नको ना चिडचिड करू एवढी. रविराज म्हणतात, अगं अस्मिता, तुला माहिती नाहीये त्या पोरीने या घरामध्ये काय काय उद्योग केलेले आहेत. रविराजांचं आता त्यांनी जे इथं मत दाखवलंय ना प्रियाच्या बाबतीत, ते अगदी ठाम आहेत. खूपच असं चांगलं मत आहे. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला खूप छान होणार आहे की रविराज मात्र आता प्रियाची अजिबातच साथ देणार नाहीयेत. इकडे सायलीला आता राग येतो. सायली आता प्रियाचा दंड धरते आणि म्हणते, काय म्हणालीस प्रिया, माझ्यामुळे? प्रिया म्हणते, हो, तुला माझ्याकडून खरं उत्तर हवं होतं ना सायली, तर ऐक. अगं, या गोष्टीचा मला त्रास होतो की तू सतत पुढे पुढे करत असते. माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते ग सायली. सायली तिच्याकडे आश्चर्यानेच बघते बरं का. सायलीला ती म्हणत असते, माझी आई जराशी माझ्याशी बरं काय वागायला लागली की आली तू, चांगली काय वागायला लागली की लगेच तू तिथे हजर होते तिच्या तोंडासमोर, आणि माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडेच जातं. सायली, माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू तिथे जातेस आणि तू मिठी मारतेस. त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला होता, तर मी तिला त्या दिवशी सोनचाफ्याची फुले देणार होते, पण तू आली आणि आधीच तिला सोनचाफ्याची फुलं देऊन गेली. नाही, तू तिथे सोनचाफ्याची फुले घेऊन जर हजर नसतीस ना झाली सायली, तर त्या दिवशी मी तिला दिलं असतं, आणि या सगळ्याचा राग आता मी कोणावर काढणार? तुझ्यावरच ना सायली. या सगळ्याचा राग, आणि तू जर लुडबुड केली नसती ना मध्ये मध्ये आत्तापर्यंत, तर माझ्या आईचे आणि माझे चांगले संबंध असते. आज म्हणजे काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो हिच्या बोलण्याला? खरं सांगा मला. म्हणजे सायली प्रतिमाशी जवळीक साधते, म्हणजे हिला माहिती आहे बरं का ती मुलगी आहे म्हणून प्रतिमात्याची. हिला मुद्दाम लांब करायचे त्या दोघींना, सायलीला आणि प्रतिमात्याला. सायलीला अशी ती मुद्दाम ब्लेम करते. मुळात सायलीला माहिती आहे की ही प्रतिमाच्या जीवावर उठली आहे. मग सायलीने तिच्यावर कसं काय बरं विश्वास ठेवला? आता पुढे काय होतं? आता अश्विन जातो प्रियाची बाजू घ्यायला. रविराजांनी सॉलिड झापले बरं का त्याला सुद्धा. अश्विन म्हणतो, अरे काका, असं काय करतो? अरे तिची तब्येत ठीक नसेल म्हणून नसेल आली ती खाली आरतीला. लगेच रविराज म्हणतात, अश्विन, तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवू शकतोस बाबा, पण मी माझ्या घरात हे सगळं आता खपून घेणार नाहीये. तिच्या आईला आली असेल तिची दया, तिने घेतलं घरात तिला, पण मी असतो ना तिच्या जागी, तर मी तेच केलं असतं जे प्रताप आणि कल्पनाने केलं. म्हणजे रविराजला म्हणायचं आहे की मी तिला घरात घेतलं नसतं, तिला घराच्या बाहेरच काढलं असतं. शेवटी अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, जाऊ दे, तू शांत हो बरं. मम्मा, आत्या, तुम्ही ना आरती करून घ्या, येईल खाली तन्वी आणि सायली. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, अश्विनला एवढे सगळेजण बोलतात तरी त्याचे डोळे उघडत नाही. म्हणजे
स्वतःच्या पोरीचा बापच म्हणतो की मला विश्वास नाहीये तिच्यावर, मला माझी मुलगी आवडत नाहीये, तर किती तिच्यावर तो विश्वास दाखवतोय बघा. सायली प्रियाला म्हणते, अगं असं का बोलतेस प्रिया तू? आईच्या प्रेमात कधी वाटेकरी येत असतो का? अगं असं काही नाही, म्हणजे प्रतिमा त्या माझ्या आत्ते सासू आहेत फक्त, तरी पण त्या आईसारखी माया करतात ग माझ्यावर. पण त्या सख्ख्या मुलीवर प्रेम नाही का ग करणार? अगं आईच्या प्रेमामध्ये असं कसं वाटेकर येऊ शकतो? प्रिया आता हे सगळं ऐकत असते. सायली खूपच भावनिक होऊन बोलत असते, त्यामुळे प्रिया तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता ओळखते. प्रिया म्हणते सायलीला, कारण तू आलीस ना सायली वाटेकरू म्हणून, तू माझ्या आईपासून दूर राहा सायली, तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. आता प्रिया जेव्हा असं बोलते ना, तेव्हा लक्षात येतं की ती सायलीला ओळखते आणि सायलीची दुखरी नस आता तिला माहिती आहे. म्हणजे हिने आता इमोशनल केले सायलीला. तर आता हेच आपण पाहिलं. धन्यवाद.